भाई तिरुपति को 4-5 जण तिरुपति नो तिकीट जनरल डबा आहे. नमस्कार मित्रांनो, गोविंदा. गोविंदा. तर आज आमच्या खूप अशा अडचणी येऊन सक्सेस झालेली ट्रिप तिरुपती. आज आम्ही जाणार आहोत. फायनली आमची गाडी येत आहे. फर्स्ट टायर एसी मध्ये जाणार आहोत. असं म्हणून आम्हाला जनरलला नेतात बाथरूम पाशी बसून. आता गाइस हमारे को हमारी जगह मिल गई फाइनली. वो स्ट्रगल करने के बाद स्लीपर एसीचा प्रवास फुल झोपून. जनरल मधून एसी मध्ये तिकीट मागणारे लोक. तर मित्रांनो, आम्हाला जनरल मध्ये जागा नाहीये, तर आम्ही एसी मध्ये आल्या. एसी वाले म्हणले तुम्ही जनरल मध्येच चांगले, तर आम्ही डबल जनरल मध्ये चालल्या. धन्यवाद. वा वा, अशा प्रकारे नाश्ता चालू आहे आमचा. टाकावते ब्रँच. सो गाइस फायनली आम्ही आलेलो आहोत तिरुपतीला. 50% एसी, 50% जनरल, 50% स्लीपर. गुड मॉर्निंग दोस्तो. तर आज आमची वाट लागलेली आहे पहिल्याच दिवशी. सकाळी सकाळी उठलो तर आमच्या रूमचं पाणीच संपलेलं आहे. तर आमचे पिके भाऊ जाऊन बोललेले आहेत. पिके भाऊ काय म्हणलेत त्यांनी? काय नाही भाऊ, 1 वाजेपर्यंत येईल म्हणलेत. पण मग तोपर्यंत काय करावं? काय नाही, बसायचं समाधान. अजय भाऊ राम राम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग भाऊ. तर आम्ही निघालो विष्णू कॉम्प्लेक्स ब्रश करायला. लवकरात लवकर ब्रश करून येईल. धन्यवाद. तर गाईज आम्ही सोडणार आहोत रूम. कशी बशी तरी आंघोळ झालेली आहे. हे बघा पोरं कशी आंघोळ झाली अजय भाऊ? अप्रतिम अशा प्रकारे 2 माणसं येऊन अंग घासून गेलेले आहेत. एसी बंद पडलेली. चला. उपास आहे भावांचा. नाश्ता न करता केळं खाऊन देवाच्या दर्शनाला आलेले आहेत. खूप अशा प्रकारचे लेट काम झालेलं आहे. आणखीन सुद्धा यांचं संपलेलं आहे. आणखीन सुद्धा आलेलं नाही. या इडली सेंटरमध्ये कधी येऊ नका. इडली सेंटरला कधीच येऊ. तर नाश्ता आलेला आहे. ते खायले ते किती दिवसाचे उपाशी. अर्धा किलो कांदा आहे याच्यामध्ये. बघा थांबा मी ओपन करून जातो. अरे बाप. अबे याच्यात आलू बी आहे की नाही? कांदा. ओनली कांदा डोसा. कांदा डोसा आणि हे इडलीच मस्त. इडली डोसा ओनली केला उपास केला. तर मित्रांनो, आम्ही नाश्ता करून लॉकरला आलेलो आहोत. अजय आणि अविनाश दोघे 3 जण लॉकरला लागलेले आहेत. बघा फुल गर्दी आहे. तर मित्रांनो फायनली आम्हाला 4 घंटे वाट बघल्यावर लॉकर भेटलेला आहे. तर आता आम्ही आमची बॅग लॉकरमध्ये ठेवून चाललो आहेत ब्रह्मोत्सव रथयात्रेकडे. रथयात्रा आहे असं समजलेलं आहे आम्हाला. थोडासा टाइम होता टोकन घेण्यासाठी. 8 वाजता टोकनच्या लाईनीत लागावं लागते. तर आम्ही 3 तासासाठी चाललो आहोत रथयात्रा बघायला. नंतर 12पर्यंत आम्हाला जेवण करून लाईनला थांबायचं आहे. फ्री दर्शन टोकनच्या लाईनला. रथयात्रा दाखवतो. थांबा 5 मिनिट.
बसल्या इथं थोडं रेस्ट करण्यासाठी. तर आपल्याकडील बीडमधले आपले सहकारी मित्र भेटलेले आहेत आपल्याला. हा आहे सुजन, हा आहे प्रज्वत. काय करा भाऊ, हे आहेत महाराष्ट्राकडचे. आमच्या आयडीला लाईक करा. आमच्या आयडीला लाईक सबस्क्राईब करा प्लीज. ते काय बुद्धी लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? खूप वेळानंतर टोकन भेटत आहे भाऊ, कसं वाटेल? छान. टोकन भेटायला की किती वेळ आहे? झाले आता 10 मिनिटं उरलेले आहेत शेवटचे. कसं वाटलं रांगेत बसून? खुशी. हे बघा आज जिकडी बघलं तिकडी रांगच रांग. प्रत्येक रोजी 10,000 टोकन्स अवेलेबल असतील. कॉम्प्लेक्स. फिर से एक बार लगेज की लाइन. लाईन ही लाईन लगेचसाठी. आता आम्ही पायऱ्या चढणार आहोत. अलिपिरीला आलो. आंघोळ बिघोळ करून नाश्ता करायचा आहे. आता नाश्ता करायचा आहे. मग वरी जायचं. बरी म्हणजे अरे सॉरी, चुकलं, माफ करा. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत अलिपिरीला. आता जस्ट आम्हाला जायचं आहे पायऱ्या चढायला. तर येऊन आता जस्ट नाश्ता वगैरे करून सगळे आता निघाल्या. फक्त 200 पायऱ्या झालेल्या आहेत. 300 यांची हाल आतापासून बघून घ्या. फक्त 600 पायऱ्या झालेल्या आहेत. दम आले अजून चढा म्हणजे येणार सगळे आबा पहिला तूच बसलास की रे बाई. कोणीही उठायला रेडी नाही. 10 मिनिटं झाले. चला चला म्हणजे चला चला. पुऱ्या 80 डिग्रीच्या स्टेप्स आहेत भाऊ. खूप दम लागायला आहे. आमचे पोरं 5-5 मिनिटाला बसायला आहेत. फक्त 1150 झालेले आहेत. सगळेचे हाल बघा. सगळेचे हाल बघा. हे बघा आत्ताच बसलो आता भाऊ. डबल बसला 5 मिनिटला. सगळे पाणी प्यायलेत. तुला काय झालं रे? थकलो पावले. त्यामुळे मित्रांनो फक्त 1150 पायऱ्यामध्ये आमचा हाल. बाबा काय सांगा तुम्हाला. सगळ्यांचा हाल बघू शकता. तर सर्वात जास्त अजय वरी गेला म्हणा. अजय वरी गेला असं म्हणाले त्यानं, पण इथंच आहे त्यानं. त्याला वाट 1800 झालेले आहेत आता. तर अजय प्रत्येक दुकानात काय ना काहीतरी खायचं घेत खायचं घेत आहे. कसं डर के आगे जीत है. गोविंदा गोविंदा. जसं जसं वरी चढल्या भाऊ आपण तसं तसं पायऱ्या उभ्या व्हायलेत म्हणालो. खूप वेळानंतर असा लांब सरळ आणि सोयीयुक्त रोड दिसलेला आहे. सपाट रोड त्याला म्हणतात. किती वेळ आहे की माहीत नाही. प्रत्येक ठिकाणी हॉटेल्स, खाण्यापिण्याची सोय आणि नारळ पाणी सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही रोड लागलेला आहे आम्हाला. ओ सदके मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम है वो. आम्ही आलो आहोत जवळजवळ. डेस्टिनेशन आता थोडक्यात आहे. गोपुराम.
हे लोकेशन आहे. इथून आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त पायऱ्या डोंगरांना चलायच्या आहेत. कोण कोण चलते बघूयात. चला बघूयात. पंधरा ते 20 पायऱ्या चढलो. भाऊ मी 15. सगळ्यात जास्त म्हणजे मी 21 पायऱ्या 21. मी 15. भक्ती मनातून केलं तर बघा टोळेही दुखत नाही. हे आणि आमचे पापी अविनाश किरोळे 11 पावले चाललेले आहेत. भक्ती मनात असेल तर 500 पायऱ्या टोळावर जाऊ शकते. लास्ट 450 पायऱ्या उरलेल्या आहेत. आता फक्त 500 पायऱ्या उरलेल्या. 450. आखरीपर्यंत आलेलो आहोत आम्ही. मित्रांनो, आम्हाला ACची रूम भेटलेली आहे. खूप पायऱ्या चढत येऊन खूप थकल्या होत्या. आता रूम भेटली बघा. AC रूम आहे. खूप थंडी वाजायली आम्हाला. तर बघा आमची रूम बघा. बेड बघा. बाथरूम तिथं आहे बघा. संध्याकाळचे 9-9:30 झालेत. आम्ही आलो आहोत तिरुपतीचं मंदिर बघायला. संध्याकाळचं खूप भारी दिसते असं म्हणत होतं. रात साक्षात बघायला आलो होतो. बघूया कसं दिसते काय नाही ते.